हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल, छान असाल. आणि आज आपण खूप टाईमनंतर भेटतोय, कारण मध्यंतरी माझं स्केड्यूल खूप बिझी होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी जसं रील्स वगैरे करते तसं मी मेकअप आर्टिस्ट पण आहे. सो त्या सीझनमध्ये थोडीशी बिझी होती. बट मी आता डेली ट्राय करते आहे की मी ब्लॉगिंग करेल. आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे 12:15 वाजलेत. हे माझं घर आहे आणि हा माझा फर्स्ट होम ब्लॉग आहे. सो आय होप तुम्हाला आवडेल. सो नेहमीसारखंच मी काहीतरी नवीन आणते आहे तुमच्या सगळ्यांसाठी. सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे की हेअर रिलेटेड. सो गोष्ट अशी आहे की मी मध्यंतरी ना एक मिनी ब्लॉग शेअर केला होता हेअर ऑइलचा. माझे केसांवरती माझं अतिशय प्रेम आहे. सो मोस्ट ऑफ द टाईम मी घरगुती गोष्टींनी बनवलेले प्रोडक्ट्स यूज करते. मग त्यामध्ये सगळ्यात मेन येतं ते म्हणजे हेअर ऑइल आणि दुसरं येतो तो म्हणजे हेअर स्पा. आणि ह्या दोन गोष्टी माझ्यासाठी इनफ होऊन जातात. माझं जे काही ग्रोथ तुम्ही पाहता, खूप जणांचे मेसेज येतात की तुम्ही काही ट्रीटमेंट घेताय का किंवा काही एक्स्ट्रा काही या गोष्टींसाठी तुम्ही स्पेंड करताय का. सो गाईज, एवढा माझ्याकडे वेळही नाही आणि टू बी व्हेरी फ्रँक, मी जे पण काही यूज करते हे माझे घरगुती बनवलेल्या गोष्टींपासून यूज करते. आणि ॲक्च्युली मला फर्स्ट ब्लॉग आहे, सो थोडंसं ऑकवर्ड होतं आहे. बट मी माझ्या सगळ्या रेमेडीज आजपासून तुमच्यासोबत शेअर करेल. जर तुम्हाला आजचा हा हेअर स्पा रिलेटेडचा ब्लॉग आवडला तर प्लीज मला तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट ब्लॉग नक्कीच प्रयत्न करेल लवकरात लवकर हेअर ऑइलचा बनवण्याचा. सो टाईम जास्त वेस्ट न करता लेट्स कम टू द पॉईंट. द पॉईंट इज, हा हेअर मास्क आहे मेथीपासून बनवलेला. म्हणजे आता आपण तो बनवतो. मेथी, दही हे दोन मेन गोष्टी आहेत ज्या या पॅकसाठी लागणार आहेत. आणि त्यानंतर अजून आपण काय काय त्यामध्ये ॲड करू शकतो आणि मी काय ॲड करते हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवेन. तर सगळ्यात आधी आपण ज्यावेळेस हा पॅक लावतो, ट्राय करा की समजा हेअरफॉल खूप होतो आहे किंवा हेअर स्ट्रक्चर तुमचं नीट नाही आहे. सो जस्ट ट्राय करा. तुम्ही वीकली 2 टाईम हा लावू शकता. तर प्लीज तुम्ही तो करा, तो अप्लाय करा. अदरवाईज ॲटलीस्ट वन्स अ वीक तुम्हाला हा अप्लाय करायचा आहे. मी मोस्ट ऑफ द टाईम मी ट्वाईस अ वीक प्रिफर करते माझ्यासाठी. अदरवाईज काही झालं तरी मी संडे टू संडे माझं ते रुटीन बनलेलं आहे. मी हेअरसाठी ते अप्लाय करते. सो आज सॅटरडे नाईट आहे. सो आज मी एक रात्र आधी फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची, ते म्हणजे जी मेथी आहे, ड्राय आपलं रॉ मेथी, ती भिजत घालायची पाण्यामध्ये. आणि नेक्स्ट डे प्रोसिजर असणार आहे ते नेक्स्ट डे मॉर्निंगला असणार आहे. हार्डली 5 मिनिटाचं काम आहे. एकदम शॉर्टमध्ये हा तुमचा जे स्पाचं आपण त्याला क्रीम म्हणू शकतो किंवा हेअर मास्क तुम्ही त्याचा पॅक म्हणू शकता. जे काही तुम्हाला नाव देता येईल ते तुम्ही द्या. बट ट्रस्ट मी गाईज, फक्त 5 मिनिटाचं काम आहे. आणि लगेच स्टार्ट करूया. मध्ये आपण ॲड करणार आहोत रॉ मेथी. आता माझ्या हेअर्सला हे बघा, एक 2 ते 3 टेबलस्पून मेथी मोर दॅन इनफ आहे. 2 अँड द 3, दॅट्स इट. हे ॲक्च्युली मी माझ्या मुलीला पण हा पॅक यूज करते. सो हा एवढा मला 3 ते 4 चम्मच मेथी इनफ होते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मेथी हे करू शकता. बट जर माझं एवढेच हेअर्स असतील सो हे एवढं ठीक आहे. आणि यामध्ये मी आता याला ओव्हरनाईट करते आहे पूर्णतः पाण्यामध्ये. हे बघा, मस्त याला भिजवून ठेवते आहे. आता नेक्स्ट डे ज्यावेळेस आपण मॉर्निंगला उठू त्यावेळेस ही मेथी प्रॉपर आपल्या स्पासाठी रेडी झालेली असेल. आणि उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवेल की याच्यात आपण फक्त विदिन 5 मिनिटामध्ये हा पॅकचं जे काही क्रीम बनतंय किंवा काय बनतंय व्हॉटएव्हर जे आहे होम रेमेडी ती दाखवणार आहे. आणि ही जी होम रेमेडी आहे ही मी वीकमधून 2दा यूज करते, कधी कधी 1दा यूज करते. आणि बट मी हे माझ्या मुलीला सुद्धा यूज करते. संडे टू संडे आमच्या दोघींचं हे रुटीन बनलेलं आहे. आणि खरंच हे खूप वर्किंग आहे. याचं रिअल प्रूफ म्हणजे माझे हेअर्स जे तुम्ही नेहमी बघता. बट माझ्या मुलीचे हेअर्स मी दाखवते. इथे लेंथ तुम्ही बघू शकता आणि थिकनेस ऑल्सो. हे फक्त वीकमधून ती एकदा हा पॅक यूज करते. आणि जे हेअरचं तुम्ही पाहताय ऑइल दिसत असेल, हे ऑइल मी जे मध्यंतरी जे बनवलं
ज्याचं तुम्हाला शॉर्ट्स मी अपलोड केली होती, हे तेच ऑइल आहे. सो एकंदरीतच हेअर ऑइल आणि हा जो हेअर पॅक आहे तो खूप खूप वर्कफुल आहे आणि त्याचं हे तुमच्या समोर छान असं एक्झाम्पल आहे. सो स्टे ट्यून्ड. हे पहा, अशा प्रकारे प्रॉपर सोक होत झाली आहे आणि आपल्याला याच मेथीचा यापुढचं जे काही प्रोसिजर आहे ते याच मेथीपासून करायची आहे. तर टाइम वेस्ट न करता आपण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड करूयात. मी मेथीचं हे सुद्धा पाणी घेतेय ग्राइंडरमध्ये. तर ग्राइंडरमध्ये आता बाकीचं काय काय गोष्टी यूज करायचं ते पहा. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे ॲलोवेरा जेल, त्यानंतर हे ऑइल आहे, आय मीन कॅप्सूल आहे, हेअर कॅप्सूल्स. ह्या तुम्हाला प्रत्येक मेडिकलमध्ये मिळून जाईल. सो ओके, हा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर एक अंड लागणार आहे. त्यानंतर मी जे काही घरामध्ये बनवलेलं आहे हे आहे कोकोनट ऑइल. सी हे बिस्लरी वॉटर नाही आहे, दिस इज माय होममेड ऑइल. आणि माझं बाळ त्रास देत आहे. आणि दही, कुठलंही दही तुम्ही घेऊ शकता. आणि बस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये ऍड करून ग्राइंड करायचे आहेत. सो चला, अशा फायनल रिझल्ट हा असा थिक झाला. मी याच्यामध्ये रिठा पावडर ऍड केलेली आहे. सो त्याचा कलर हा असा ब्राऊन झालाय. अदरवाईज कलर हा पूर्ण व्हाईट येतो. सो यातल्या जर काही गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल नसतील सो काहीच प्रॉब्लेम नाहीये. मेन थिंग्स आहे ती म्हणजे मेथी आणि दही. सो मेक शुअर की तुम्हाला मेथी आणि दही स्किप नाही करायचंय. आणि ॲलोवेरा जेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि हे ज्यावेळेस तुम्ही अप्लाय कराल हेअर्सला लेअर टू लेअर, मेक शुअर की हे एक 30 मिनिट्स राहिलं पाहिजे. बट ट्राय करा की जर घरामध्ये हेअर कॅप असेल किंवा जर हेअर कॅप नसतील तर नॉर्मल आपली कुठलीही कॅरी बॅग तुम्ही डोक्याला लावू शकता. आणि म्हणजे एकंदरीत जस्ट हे याचा जे ओलावा आहे हेअर्सला तो तसाच राहिला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल वॉटरने किंवा शॅम्पू कंडिशनरने तुम्ही तुमचे हेअर वॉश करा आणि तुम्ही याचा रिझल्ट बघा. जर हेअर फॉल खूप होत असेल तर याचा रिझल्ट यायला एक साधारण 3 महिने तरी जातील किंवा एक तुम्हाला हार्डली 1 मंथ मध्ये रिझल्ट दिसायला सुरू पण होईल. आय होप की तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल. सो तुम्ही नक्की ट्राय करा. हे असं अप्लिकेशन करतेय आणि आय होप तुम्हाला ही आजची रेमेडी आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला कळवा. आणि नेक्स्ट कुठली रेमेडी हवी आहे हे सुद्धा डीएम करा. सो स्टे ट्यून. गुड बाय.